संध्याकाळ मंडळी आलेलो होतो शेतावरती. तर ॲक्च्युअलमध्ये घरातला बाटला संपला आहे, तर बोललो की थोडीफार लाकडं जमा करूया आणि मग ते आपल्याला घेऊन पण जायचेच नाही. तर मग काही आहेत घरी, एवढी पण नाहीत, कमी आहेत आपल्याकडे भरपूर, पण थोडीफार काढून इथेच आपल्याला शेतावरती ठेवून द्यायचे. तर आलो होतो शेतावरती आणि हे बघा एकाच्या बाजूला बघू शकतो आपण सगळे भाजावल वगैरे आपल्या स्वतःचे आपण करून ठेवलेले आहे. सर्व भाजावल धरले मम्मीने येऊन सकाळी मासा वगैरे सगळा गोळा करून सगळा ठेवलेला आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला. फक्त आता आलो होतो इकडे. हे बघा जॉनी इकडे आहे आणि मम्मी आणि पप्पा तिकडे वरती आहेत. तर आपल्याला जाऊन लाकडं वगैरे थोडीशी जमा करायची आहेत, तर त्यासाठीच ॲक्च्युअलमध्ये आपण आलो शेतावरती. तर बघूया लाकडं थोडीफार आहेत ती जमा करूया, घेऊन जायची नाही आहेत बहुतेक वाटतं घरी. तर बघूया चला. बघा पप्पा मम्मी आहेत तिकडे, पप्पा तिकडे आहेत, मम्मी इकडे आहे, करतात लाकडं जमा. तर बघूया कितपत जमा करून ठेवलेली आहेत ती. कुठचं का आपण किसाव्या. तर बघता बघता मंडळी आपलं काम झालेलं आहे. आपण हे बघा एवढी सारी आपण लाकडं आता जमा करून ठेवलेली आहेत. भरपूर जमायला झालं ॲक्च्युअलमध्ये, घाम पण खूप आला. आणि पप्पा आहे ते बघा, पप्पाने काय नाही काम केलं, पप्पा फक्त एन्जॉयमेंटसाठी आलेले आहे. होय की नाही पप्पा? हा तुमच्यापेक्षा तर ॲक्च्युअलमध्ये काम माझ्या जॉनीन केलं. जॉनी ए जॉनी, मग तुमच्यापेक्षा माझ्या जॉनिंग केलं. मम्मी तिकडे आतमध्ये आहे ते बघा, ती इकडे आहे ते बघा, येते वाटतं खाली. आणि बघायला गेलं तर आपले इथे फणस पण आहे, फणसाला फणस लागलेले आहेत, पण ते एवढे काय मजा नाही आहे फणसामध्ये. हे काय एकदम हे आहेत, अजून कोवळेच आहेत, अजून जून काय झालेले नाही आहेत. एक पण नाही ना बाप्पा याच्यावरती जून. जून पाहिजे होता आपल्याला, भाजीला तरी झाला असता. भाजी खाल्लेली नसते आपण मस्तपैकी. तुम्ही काय, तुम्हाला फक्त भेटलं तुम्ही खाणार, तुम्ही कुठं फणस शोधणार आहेत, आपल्याला शोधायचं. चला ते हे घ्या, बाटली बिटली घ्या आणि जाऊया घरी. जाऊन पण थोडीशी कामं आहेत ती करूया. झाडांना पाणी बिणी घालायचं आहे, ते पण घालायला पाहिजे. काठी बघा तुमच्या इथं काठी आहे, ते पण घ्या. तर चला मंडळी आता निघूया. जॉनी तू येतोयस? जॉनी ए जॉनी, ऐकतच नाही बाबा हा माझं. हा काय हो, तुला बिस्किट पाहिजे ना? पाहिजे तुला बिस्किट? बिस्किट हवं असेल तर चल माझ्यासोबत, नको हवं असेल तर मग राहा. काय रे ए, बिस्किट पाहिजे? या या, बिस्किट पाहिजे होय? हां चल घरी जाऊ आता. बिस्किट आता काय नाही. हे बघ एवढे आपण जमा करून ठेवलेले की नाही. तर चला मंडळी घरी जाऊया. घरी जाऊन पाणी वगैरे घालायचे, ते पूर्ण घालूया आपण. झाडांना वाल वगैरे केले त्यांना पण पाणी घालायचं, त्यांना सर्वांना पाणी घालूया. आणि मग आता आपण निघूया घराकडच्या रस्त्याला. तर आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली इथून. तर आता आपण डायरेक्ट आपण घरी भेटूया. तर बघता बघता आता आपण आलो आहे घरी, म्हणजे घरी पोचूच आपण आता. एका इथेच आहे घर. तर ह्या ॲक्च्युअलमध्ये चिकूच्या झाडाला आता काय चिकू एवढे दिसत नाही आहेत, नाहीतर 2 वेळा ॲक्च्युअलमध्ये चिकू लागून गेले होते, पण आता काय एवढे नाही दिसत. आणि लागले तरी काय माकडं काय ठेवत नाहीत, माकडं पूर्ण वाट लावून टाकतात. हा आमचा ॲक्च्युअलमध्ये काफा फणस, आणि काफा फणसाला पण यंदा फणस लागले नाही आहेत. हा काफा फणस आणि तो वाला आंबा एक नंबर आहे. त्या आंब्याला आहेत मध्ये मध्ये कुठेतरी लागत आहेत आंबे, आणि आहेत. हा आंबा कापा आंबा आहे. ह्याचा आंबा एवढा चविष्ट लागतो की खायला एक नंबर भारी, पूर्ण एकदम मजा. माझे असा गुटली सकट तुम्ही खाल असा तो आंबा आहे. तर आले घरी. हे बघा तर आपल्याला जायचं आता पुन्हा तिथे खाली जायचं आहे. तिथे खाली जायचं आहे पुन्हा आपल्याला, कारण तिथे जाऊन आपले वाल वगैरे लावलेत, त्यांना बघूया पाणी कितपत आहे. मम्मीने सकाळी समथिंग नाही लावलं वाटतं, तर पण एकदा आपण चेक करू जाऊन. वाल वगैरे लागला असले ते पण आपण काढू. आणि रामफळीच्या झाडावरती हे बघा, रामफळीच्या झाडावरती रामफळ लागलेत. हे आमच्या हर्षूचं झाड आहे, हर्षूने लावलेलं. आणि 2 3 आहेत एकूण. आणि तिकडच्या बाजूला पण एक रामफळ आहे. ॲक्च्युअली ते दादा लास्ट टाईम आला होता गावी, तेव्हा या रामफळावरची रामफळं काढून मुंबईला घेऊन गेला होता. होती मस्तपैकी लाल लाल झालेली. आणि आता ॲक्च्युअली त्याच्यावरती हा येत नाही काय, पूर्ण संपलं. तर जाऊया खाली बघूया.
ॲक्च्युली गरमी खूप होते गावी आणि 2 दिवस ॲक्च्युलीमध्ये पाऊस पडला भरपूर आणि आज पण असं वातावरण वाटतं आहे की पाऊस पडेल असं, कारण सकाळ सकाळी उठलो तेव्हा जरा गडगडत होतं, पण आता पूर्ण नाही आहे. आता पूर्ण शांत आहे वातावरण, पण भरतं आहे असं वातावरण, थोडं ढगाला होत आहे. बघूया संध्याकाळवरती आपल्याला समजेल. एवढ्यात काय पाऊस येत नाही, संध्याकाळवरती येतो. आला तर बघू. बाकी सगळं लाकडावरती कागद वगैरे सगळं आम्ही अगोदरच घालून ठेवलेलं आहे, म्हणजे पुन्हा काय प्रॉब्लेम नको भिजली म्हणायला. हे आपल्या इकडे नारळीने लावलं आहे, ह्यांना पाणी लावलं आहे मम्मीने, म्हणजे झालं, म्हणजे काम आपलं हे 25 आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला ही वनस्पती माहिती आहे का कोणाला? ही बघा, ही वाली एवढी औषधी वनस्पती आहे ना. हे ॲक्च्युअलमध्ये मी बी आणून लावलं होतं, म्हणजे बी आणून इथे पेरलं होतं, गेल्या वर्षी आणून लावलं होतं. ते आता यंदा ह्याला आलेत पुन्हा, म्हणजे पुन्हा रुजलं आहे, पूर्ण मेलं होतं. आता पाणी लावल्यामुळे ते हाय जगलं आहे. हे एवढं औषधी आहे, एखादी जखम वगैरे लागली त्याच्यावरती किंवा स्टोनवरती आपल्यावरती, हे याचा रस काढून प्यायचा. खूप भारी आहे हे औषध. ॲक्च्युअलमध्ये मी पण हे ट्राय केलेलं आहे स्वतः, म्हणून तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे पूर्ण एकदम भारी आहे हे औषध. इकडे नाही लावले होते, तिथेच लावून ठेवलं होतं. ह्यांना पाणी लावलेलं आहे मम्मीने, सकाळी पाणी लावून ठेवलेलं आहे, म्हटल्यावर काय एवढा काय विषय नाही आहे. तर इथे आतमध्ये बघूया आपण काय कितपत वाल कितपत आहेत ते आपण बघूया. हे बघा, हा आमचा भाजीपाला केलेला आहे. आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये आपण आलेलो आहे आणि हा भाजीपाला झाला, संपला, म्हणजे बऱ्यापैकी संपलेला, फक्त वाल बाकी आहेत. हे बघा, वाल धरलेत आपले, थोडेसे आहेत, थोडेसे म्हणजे आता भरपूर लागलेत. पण हे पण एक आहे ना लॉस, म्हणजे मेन आहे की पाखरं काय ठेवत नाहीत. पाखरं आली तर मग पूर्ण खाऊन टाकतात. अजिबात ऊन आपल्याला कुठं काय भेटणार नाहीत. इकडे टॅमॅटो वगैरे लावलेले होते, टॅमॅटो आहेत बऱ्यापैकी, म्हणजे छोटे आहेत. एक पीक झालं आहे, म्हणजे भरपूर वेळेला काढून झालेले आहेत, वाडीभर वाटून पण झाले आहेत. आपले भाजीपाला गेला तर आपण कुठे ना कुठे म्हणजे देतो वाडीमध्ये, असं सहकुशीमध्ये द्यायचं थोडं थोडं असतं. म्हणजे आपल्याकडे गावी पद्धत आहे, ते आपण पूर्णपणे पार पाडतो. भेंड्या आहेत, भेंडे जून झाले, आता काही कामाचेच राहिले नाहीत भेंडे. आणि हे मेलं, हे टॅमॅटोचं झाड गेलं, हे वरती पोचलं, स्वर्गात पोचलं की नरकात पोचलं काय माहिती. हे झालं, संपलं, याचं आयुष्य संपलं. वाल अजून आपल्याकडे भरपूर आहेत. हे बघा वरती, तिकडे बघा, तिकडे पिकलेत थोडे वाल, म्हणजे झाले ते बिया त्याच्यामध्ये तयार झालेत. ते काढून पुन्हा सुकवलं ना तर पुढच्या वर्षीला आपल्याला पुन्हा कामाला येतील त्या बिया. तर अशा पद्धतीने सर्व काय आहे. वाल हे बघा, छोटे अजून आहेत, मोठे बहुतेक मम्मीने काढले वाटतं. कोणाला तरी द्यायचे होते, त्यामुळे मम्मीने काढले ते वाल. आता राहिले थोडेफार आहेत, तर ठीक आहे. तर बघूया. पण आपण आलेलो कशाला ॲक्च्युअलमध्ये, पाणी लावलं आहे की नाही ते चेक करायला. तर पाईप तर आहे आणि पाणी लावलेलं आहे, म्हणजे आपल्याला थोडं असं सुकं नाही दिसत आहे, ओलत दिसत आहे. लावलेलं आहे मम्मीने पाणी, सकाळीच बहुतेक लावलं नाही वाटतं झाडांना पाणी, म्हणजे वाळाच्या झाडांना. तर झालं हे असं. आणि मेन म्हणजे तुम्हाला दाखवतो, काय दाखवायचं होतं तुम्हाला, हां हे बघा, ती लालवाली बॉटल, ती खास लावून ठेवलेली आहे माकडांसाठी. कारण माकडं इकडे आहेत ना 24 आवर्स, म्हणजे वस्तीला पण इथेच, खायला पण इथेच, राहायला पण इथेच, सर्व काय त्यांचं इथेच पूर्ण. ह्या इकडच्या चिंचच्या झाडापासून यायला सुरुवात करतात, अशी गोल 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 फिरून तिकडे येतील. तो आंबा आमचा धरला आहे, धोदियाचा आंबा आहे, तो धरला आहे. तर त्याच्यावरनं पुन्हा हाकवली ना, फटाके वगैरे लावून हाकवले, तर पुन्हा अशी गोल फिरून इकडनं खाली उतरून पुन्हा इकडे येणार. पुन्हा तिथे चिकू दाखवलं बघा, त्या चिकूच्या झाडाच्या इथे जाणार. हे त्यांचं नेहमीचं रुटीन आहे. तिकडनं हाकवलं तर इथं यायचं, इथून तिकडे. दुसरीकडनं हाकवलं होतं तरी पण काही आहे नाही करत, मग ते उरते पुन्हा वाडीत निघून जातात. अशा पर्यंत होतं. मग ॲक्च्युअलमध्ये त्यांच्यासाठी आपण ते लावलेलं आहे. ती पाण्याची बॉटल आपण त्यांच्या तिथे एक लावलेली आहे, आणि ही बघा इकडच्या बाजूला इथे एक लावलेलं आहे. लावायचे ॲक्च्युअलमध्ये काम तेच की एवढं सगळं मेहनत आपण केलेली आहे, तर मग पुन्हा माकडे येऊन पूर्ण खाऊन नको टाकायला त्याच्यासाठी. नाहीतर मग एवढी मेहनत घेऊन काय फायद्याचं आहे. एवढं पाणी लावायचं, सगळी मेहनत घ्यायचे, अंग मेहनत पूर्ण आहे, काहीच फायदा नाही पकडत मग त्याचा आपल्याला. मग तरी पण हे कसं आहे, आपलं घरगुती खायला एकदम भारी, म्हणून आपण एवढं सगळं करतो. तर चला आजचा व्लॉग मग इथेच आपण संपवूया. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि या मराठी मुलाला मित्राला
सहकार्य करा. एवढं मात्र आवर्जून करा. बाजूला तुम्हाला दिसत असेल सबस्क्राईबचं बटन, आठवणीने सबस्क्राईब करा. कारण कसं तुम्ही सबस्क्राईब केला आहे, सबस्क्रायबर वाढले किंवा म्हणजे असं जरा गेन झाले तर कसं बरं वाटतं आपल्याला. एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो लाईफमध्ये. मग ते नेक्स्ट ब्लॉग करायला कसं एकदम कॉन्फिडन्स जरा बरा वाटतो. म्हणून तुम्हाला सांगतो हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला मित्राला सहकार्य करा. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.